सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम
जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ तुका सारिते पूर्ण वैराग्य जानते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझे सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आता विष्णूजी ओंकार साधना घेतील, मग आपण पुढे सुरुवात करू. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसलेला असाल तिथं ताठ बसा. खाली बसलेला असेल तर सुखासन, क्रॉसलेग, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. सुरुवातीला आपण 5 वेळा ओंकार करणार. 3 वेळा ओंकार, 1 मिनिटाचं ध्यान, त्यानंतर परत 2 ओंकार. ओंकार घंटा नदीसारखा दीर्घ असावा आणि तेलाच्या धारेसारखा अखंड असावा. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाचा अर्धा श्वासात अ आणि ओ म्हणायचं आहे आणि बाकीच्या अर्ध्या श्वासात मकार करायचा आहे. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. पूरक. पूरक.
शांत शांत शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू विज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिचं जर दिसत नसेल तर भ्रूमध्ये दोन भुवयाच्या मध्ये अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू विज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन आयब्रो सेंटर वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून द्या. परत एकदा 2 वेळा ओंकार. एक्सेल घर्षण पुरं. पूरक. दुनियाचं घर्षण ही ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासात मिळाली. त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा करतोय. हरि ओम. आज महिन्याचा शेवटचा रविवार. दासबोध, जुना दासबोध समास दुसरा, रघुनाथ ध्यान. त्यात साधारण 21 आहे. आपण त्यांचं वाचन करू. ऐसा सर्वात्मा राजाधीश, सकळ पाहती सावकाश. तेथे पिसाट रामदास, उभा असे दीन रूप श्रीराम. रामचंद्रा तुझा वियोग, ऐसा नको रे प्रसंग. तुझ कारणे सर्व संग, त्यक्त केला श्रीराम. रामा तुझिया स्वामीपणे, मी हे ब्रह्मांड माने ठेंगणे. स्वामी तुझ वीण कोण जाणे, अंतर आमचे श्रीराम. तुझ वीण मजमाया, काही नाही रे रामराया. आम्हा अनाथ कासया, उपेक्षिसी श्रीराम. तुझ समुदाव दासांचा, परी आम्हासी स्वामी आणिक कैचा. तुझ कारणे जीवलगांचा, संग सोडिला श्रीराम. सगुण रघुनाथ मुदल, माझे इतुकेची भांडवल. कास धरून टाकीन पैल, पारया भवाचा श्रीराम. आता वंदीन सकळ श्रोते, जया पासाव झाले वक्ते. जे ब्रह्मसुखाचे भविते, आदरे करुणी श्रीराम. जे विवेक रत्नाचे आगर, जे साहित्य सिंधूचे जळधर. जे निवृत्ती किरणाचे दिनकर, सर्वांग श्रोते श्रीराम. जे तार्किक विषयी वरिष्ठ, जयांचे सर्वही उच्छिष्ट.
तया पुढे मी कनिष्ठ, काये बोलो श्रीराम. जे काही म्या आठवावे, ते दयासी पूर्वीच ठावे. तेथे ज्ञातेपणे बोलावे, काय हो आगळे श्रीराम. जैसा विधी प्रतिमुका, कारी बोलावयाची आवाका. तैसी मज आठवली रंका, पुढी वक्तृत्वाची श्रीराम. परी मज एक आठवले, जे सर्व सज्जनांचे केले. तरी माझे काय हो गेले, पूर्वीच आहे श्रीराम. आता धीट अथवा पाठ, आपुले जाणोनी करीती नीट. माझी चुकली खटपट, मीपणाची श्रीराम. जे बोलिले वेद पुराणी, ते म्या ऐकले सांगणो वांगणी. ऐका सांगतो कहाणी, संसाराची श्रीराम. भोजन करते हो ऐका, हे या पराकृताची टीका. अन्नासी चाड तरी नका, शब्दी गुंतो श्रीराम. आज्य म्हणता प्राप्त झाले, तूप म्हणता तेची आले. तैसा अर्थ इच्छिता लादले, रोतया परब्रह्म श्रीराम. अहो पराकृत बोली, परी संस्कृतासी ऐक्यता आली. जाणूनी कथा श्रवण केली, पाहिजे श्रोती श्रीराम. म्हणून श्रोता सावधान, करावे श्रवण मनन. प्रयत्ने विण लाभे निधान, तरी अवश्य घावे श्रीराम. काही एक गुज गाढे, प्राणियासी लाभे धडपडे. जरी घडे निवाडे, श्रवण मनन श्रीराम. तया श्रवणाची खूण, वक्ते श्रोतयांचे लक्षण. पुढील ये समासी निरूपण, हेची आहे श्रीराम. इति श्रीरामदास म्हणे, श्रोता अवधान देणे. तुमची उभयेता लक्षणे, सांगिजेल श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. जुना दासबोध अत्यंत रसाळपूर्ण असा हा ग्रंथ समर्थांनी आपल्या तपश्चर्येनंतर शुद्ध परमार्थ ज्याला आपण म्हणतो, त्या विचारात लिहिलेला हा जुना दासबोध आहे. जसा आत्माराम त्यांनी लिहिला, त्याच्यामध्ये जे आहे ते परमात्म्याबद्दलचं वर्णन आहे, ब्रह्माबद्दलचं वर्णन आहे, मायाबद्दलचं. या ठिकाणी जे आहे ते त्यांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचा जो आहे तो उद्घोष केलेला आहे. व्यवहार ज्ञान यात नाही, जी नवीन दासबोधामध्ये आहे. हा आपला फरक आपल्या सर्वांना त्यात माहिती आहे. आपण पहिला समास पाहिला, आणि पहिल्या समासामध्ये जे आहे त्यांनी जे आहे ते नेहमीसारखं, जरी त्यांनी जसं मी सांगितलं पहिले की पहिले समास ही निरूपण लिहिले आहे. मंगळाचरण गणेश शारदा सदुरूप गुण पुढील ऐका. आता त्यांनी शेवटल्या समासामध्ये जी नामावळी लिहिलेली आहे समासांची, त्याच्यामध्ये गणेश शारदा सद्गुरूचं असं आपल्याला दिसत नाही वर्णन. आणि त्यावरून असं वाटतं की काही त्या गोव्या ओव्या गहाळ झाल्या का. त्याचप्रमाणे या रघुनाथ ध्यान हा जो समास आहे या ठिकाणी, आणि रामचंद्रांचं जे आहे ते स्तुती केलेली आहे, वर्णन केलेली आहे. त्यांच्याबद्दलचा विरह या ठिकाणी दाखवला आहे. त्यामध्ये सुद्धा जे आहे ते शेवटल्या समासामध्ये जी समासांची नामावळी दिली आहे की दुसऱ्या समासात काय दिलंय त्याचं नामावळी ती जी आहे ती उभी म्हणते की पुढील समासी वर्णिले आहे राघवासी, जेणे ध्याने मानस पूजेशी दृढता होईल. त्याच्यात मानस पूजेच्या ओव्या सुद्धा याच्यामध्ये दिसत नाही या समाज दुसऱ्या. कदाचित त्या सुद्धा ज्या आहेत त्या काहीतरी काळाच्या ओघामध्ये
लुप्त झाल्या असावा असा एक या ठिकाणी प्रयास आहे. आणि म्हणून या समासाचं सुद्धा जे आहे ते 21च ओव्या याच्यामध्ये आहे. पहिल्या 6 ओव्या ज्या आहेत त्या समर्थांचं त्यांनी वियोग दाखवलेला आहे, विरह दाखवलेला आहे. समर्थांबद्दलचं, समर्थांनी रामचंद्राबद्दलची तळमळ दाखवलेली आहे. आणि नंतरच्या याच्यामध्ये जे आहे त्यांनी काय केलं तर म्हणे श्रोत्यांना त्यांनी वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारचा हा दुसरा समास आहे. याच्यामध्ये मुख्यतः आपण असं करणार आहोत की जे भक्तिमार्ग यांनी या ठिकाणी जो रघुनाथ ध्यानामध्ये जो प्रतिपादित केला आहे त्या भक्तिमार्गाचं वर्णन आपण पाहू, त्याचं चिंतन करू. सुरुवातीला सर्व ओव्या पाहू आणि नंतर शेवटी भक्तिमार्गाचं चिंतन त्या ठिकाणी आपण करू. सुरुवातच त्यांनी जी केलेली आहे समाज दुसरा रघुनाथ ध्यान, त्यांनी जे आहे ते रामरायाला राजाधीश म्हटलेलं आहे. आणि आपल्याला काय म्हटलंय म्हणजे ते राजे आहे आणि मी पिसाट. म्हणजे पहा, 2 टोकं गाठली. पहिल्या ओळीमध्येच त्यांनी जे आहे ते स्वतःला काय म्हणवलं आणि रामरायानं त्यांनी काय म्हणवलं. किती स्वतःकडे कमीपणा घेतलेला आहे की रामच सर्व काही आहे, मी नाहीच. पिसाट सारखा होऊन गेला. म्हणजे एक प्रकारे काय आहे की ते छायाच झाली एक प्रकारची. मी त्याची छायाच आहे, मी नाहीच. अशा प्रकारचा या ठिकाणी तो संदर्भ आहे. आणि दुसरं असं की माझं मुद्दल काय, माझं भांडवल काय. आपल्याकडे सर्वांना माहिती आहे की आपण जे आहे ते आता वयाच्या शेवटल्या भागाकडे आलो आहोत. माझं भांडवल काय आपण हे पाहतो, मुद्दल काय हे पाहतो. यांनी जे आहे ते म्हटले की माझं मुद्दल आणि माझं भांडवल म्हणजे काय, तर म्हणे एकच आहे, सगुण रघुनाथ मुदल माझी इतुकेची भांडवल. अशा प्रकारे श्री सुनीलजींनी जे आहे त्यांचा रामरायाचा फोटो देऊन एक सुंदर अशी जी ओवी आहे, अशी जी सुंदर कल्पना आहे की आमचं भांडवल काय म्हणे, आमचं भांडवल परमार्थच आहे. आमचं भांडवल जे आहे ते आमचे गुरु आहे. आमचं भांडवल जे आहे ते जो काही आम्ही साधना करतो आहोत ती आमची भांडवल आहे. तात्पर्य त्यांना असं की सगुण रघुनाथ मुदल माझी चुकीची भांडवल हे म्हणताना त्यांनी सगुण भक्तीबद्दल जे आहे ते विशेष करून मुख्यत्वे सगुण भक्तीबद्दल जे आहे ते त्यांनी त्याचा उद्घोष केलेला आहे. आणि कास धरून टाकीनं पहिलं पार या भावाचा. म्हणजे आता आणखीन काही नाही, एवढंच आहे. जे आहे ते काय करायचं तर म्हणे रामचंद्रच माझं भांडवल आहे. आम्ही काय करतो, भांडवलाला चिपकून राहतो ना. मुद्दल जे आहे ते मी सोडत नाही. कोणाला जर पैसे दिले असतील आणि त्याला आम्ही म्हटलं समजा त्यांनी वापस दिले नाही तर म्हणतो अरे मुद्दल तर ते जाऊ द्या, वरचे पैसे नको आम्हाला, तुझं प्रॉफिट वगैरे नको, पण जे आम्ही दिलंय तेवढं तर दे. आम्ही मुद्दलला जे आहे ते चिकटून असतो, जे आहे ते भांडवलाला आमच्या चिकटून असतो. तर इथे सुद्धा सगुणात रघुनाथ, सगुण रघुनाथ मुद्दल माझी चुकीची भांडवल, त्यांचं समर्थांचं भांडवल काय, अशा प्रकारचे ते भक्त होते. आणि कास धरून टाकील पहिलं पार्या भावाचा. म्हणजे तुझं जे आहे ते हे जे भांडवल आहे याला मी शेवटपर्यंत पकडूनच राहीन, कधी सुद्धा सोडणार नाही. माझी पकड जी आहे ते ढील होऊ देणार नाही. का तर म्हणजे आहे ते मला जर ह्या भवसागरातनं पार पाडायचं आहे म्हणजे एवढंच आहे की जे आहे ते मी माझ्या भांडवलाला मी चिपकून राहीन. आता आपल्याला आमचं भांडवल कोणतं आहे, आत्ताच किती साधना केली, किती साधनेमध्ये जे आहे ते आमचं प्रगती झाली, हे सर्व आमचं भांडवल आहे. आणि त्या भांडवलाला बरोबर घेऊन आम्हाला आमचं भांडवल जे आहे ते पुढे वाढायचं आहे, असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि आमची स्थिती कशी आहे तर मला असं वाटत नाही की आम्ही पिसाट रामदास, त्यांनी आपल्याला स्वतःला पिसाट म्हटलं. आम्ही आम्हाला शहाणे समजतो, भक्तीमध्ये थोडेसे पुढे गेलेले समजतो, ज्ञानामध्ये पुढे पुढे गेलेले समजतो. पहिले समजत नव्हतं, आता समजू लागलं. आता थोडस मॅच्युरिटी येऊ लागली. आता थोडंसं काहीतरी आम्हाला परमार्थाचा लाभ व्यवहारामध्ये येऊ लागला. असं कळत न कळत जे आहे आमचं सर्व मनामध्ये असतं. पण इथे तर म्हणतात तिथे पिसाट रामदास, पिसाट त्यालाच म्हणतात ज्याला जे आहे ते आणखीन काही सुचतच नाही. जे काही रात्रंदिवस मनामध्ये एकच चालत राहतो आणि ते पिसाट त्याला म्हणतात की लोकांच्या हिशोबाने तो जो विषय विचार करतो तो विषय लोकांच्या हिशोबाने तो रुचिकर नसतो, म्हणून त्याला ते पिसाट म्हणतात. अशा अशा स्वतःला त्यांनी पिसाट म्हटलेलं आहे. कारण संसाराचे विषय सर्वांना आवडतात, परमार्थाचे विषय कुणाला आवडत नाही. आता परमार्थाचे विषय ज्याला आवडतात
रात्रंदिवस त्याच्यामध्येच जो आहे, मग त्याला तुम्ही काय म्हणाल? म्हणजे व्यावहारिक भाषेमध्ये जे आहे त्याला, व्यवहारामध्ये ज्याला व्यवहार आवडत नाही त्याला आम्ही पण पिसाळ म्हणतो. आणि उभा असे दिनरूप खूप सुंदर या ठिकाणी दिलेला आहे. दीन हा शब्दच अशा प्रकारचा आहे, दीनरूप. की दीन म्हटलं म्हणजे जे आहे ते त्याच्या आणखीन खालचा भाव, त्याच्या खाली काही, या दीनच्या आणखीन काही खाली भाव आपल्या डोक्यामध्ये येत नाही. जेव्हा त्यांनी दीन म्हटलं म्हणजे सर्व काही त्या ठिकाणी झालं, टोटल सरेंडर झालं, अशा प्रकारचा तो शब्द आहे. आणि असा हा पिसाळ, असा हा दिनरूप, असा हा रामदास, राजाधीश जे सर्व श्रीराम आहे त्यांच्या समोर उभा आहे आणि त्यांचं तो ध्यान करतो आहे रघुनाथाचं. अशा प्रकारचं सुंदर कल्पना या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. रामचंद्रा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग, तुझं कारणे सर्व संग व्यक्त केला. आता काय झालं की मी सर्वच सोडून आलो. आता सर्वच जर सोडून आलं तर असं म्हटल्यानंतर मग आता तू जर मला सोडलं तर मग मी पुढे जाणार. एखादी मुलगी समजा सासरी आली, जुन्या काळच्या गोष्टी अशा आहे की एकदा सासरी गेली की परत नाही, मग वापस जे आहे ते माहेरी नाही गेली. सुट्टी म्हणून गोष्ट वेगळी, पण एकदा सासरी गेली, सासरची झाली, मग सासरचं मध्येच राहा, जे काही असेल ते सर्व तिथेच करा, वापस नाही यायचं. तर तसंच या प्रकारे आहे की रामचंद्रा तुझा वियोग, सासूरवाडी पोचल्यानंतर जर नवरा जर घेत नसेल, वागवत नसेल, ठेवत नसेल तर मी कुठे जाणार? अशी ती साध्वी पत्नी किंवा सती पत्नी असं म्हणते नवऱ्याला. तर तशाच प्रकारे समर्थ सुद्धा या ठिकाणी म्हणतात की रामचंद्र तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग. अरे मला क्षणभर सुद्धा तुझं विस्मरण होऊ देऊ नको. या ठिकाणी मला क्षणभर विस्मरण झालं म्हणजे तुझा वियोग झाला. असं तू जे आहे ते मला होऊ देऊ नको, असा भाव या ठिकाणी प्रकट केला आहे. तुझं कारणे सर्व संग व्यक्त केला. सर्व संघ सोडून जे आहे मी इथे आलेलो आहो, तो तुझ्या चरणी आलेलो आहो. आणि तू जर मला असं जर विस्मरण झालं तुझं, म्हणजे तू दूर झाला माझ्यापासून, तर मी कुठे जाऊ रे? हे रामदासांनी जे आहे ते पदोपदी आपल्या वाङ्मयामध्ये म्हटलेलं आहे. पुष्कळ ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे म्हणजे जे आहे ते आपली केलेली आहे की धावरे रामराया किती अंत पहासी, प्राणांत मांडला असे नये करुणा कैशी, पाहिन धणीभरी चरण झाडी न कैशी, नयन शिणलेवा आता केलवा येशी. अशा प्रकारे त्यांनी त्याचं वर्णन केलं रामाचं. मी पण अहंकारे अंगी भरला ताठा, विषय कर्ज मात्र लाज नाही लोळता. रामदासांना ते रामदास म्हणतात मारुती स्कंदभागी शीघ्र बैसवून यावे, मला दूर वियोग करू नको, असं मला या ठिकाणी म्हणायचंय की आता वियोग तुझा जो आहे तो मला काय, तो म्हणतो वियोग तुझा सहन होत नाही. हे अनुदिन तापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविणे शणू होतो धावरे धावा. जन्मभर त्यांनी रामाचंच भजन केलं, आणखी काही केलं नाही, तरी पण ते म्हणतात की भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ तरी निभावे कास. मला माहिती आहे की विषयजनित सुख हे सुख होणार नाही, आणि तुझविणे रघुनाथा बोखटे म्हणजे व्यर्थ, तुझविणे रघुनाथा व्यर्थ आहे सर्व काही. आणि म्हणून रघुकुळ टिळकारे हित माझे करावे, अशा प्रकारचं ध्यान या ठिकाणी जे आहे ते रामाचं त्यांचं चाललेलं आहे. या शब्दांमध्ये, वेगवेगळ्या शब्दांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी वाङ्मयामध्ये त्यांनी जे नमूद केलेलं आहे, एकाहून एक उत्कृष्ट असे भाव त्यांनी त्या ठिकाणी प्रकट केला आहे की तनमन धन माझे राघवा रूप तुझे, तुझमिण वज वाटे सर्व संसार. आता हे जन्मजन्मांतरीच जे आहे ते माझं हे पाप आहे, तर तुझं आहे माझे जन्म कोट्यानुकोटी, आणि मजवरी करुणेचा राघवा पुढं तूच माझा सर्व काही आहे. सबळजनक माझा राम लावण्य पोटी, म्हणून मज पोटी लागली असं. अशा प्रकारचं त्यांनी वर्णन केलंय. प्रत्येक ठिकाणी त्यांनी रामाचा धावा केलेला आहे आणि म्हटलेलं आहे की अरे मला तुझे येऊन अवस्था मनी होय नाना परीची, किती काय सांगू गती अंतरीची, विवेकीची या माणसा आवरावे, रघुनायका काय कैसे. म्हणून म्हटलंय त्यांनी की म्हणे दास उदास झालो दयाळा, जनी व्यर्थ संसार हा वायचा, तुझा मी तुला पुसतो प्रेम भावे, रघुनायका काय कैसे करावे.
कारण की रामा तुझ्या स्वामीपणे, हे परत ओळीकडे आपण वापस येतोय. हे सर्व ह्या ठिकाणी जो आहे तो भाव समर्थांचा काय आहे हे दाखवण्याचा आपण पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला आहे की त्यांचा भाव समर्थांचा भाव किती उत्कृष्ट होता, उत्कट होता. स्वतःला पिसाट म्हणावाचं त्यांना जे आहे ते शब्द समोर आले. आणि आमची स्थिती काय आहे पदोपदी जे आहे ते असं म्हणतात, भक्ती मार्गामध्ये कोणी विचारलं किंवा परमार्थामध्ये कोणी विचारलं असं म्हणूया की काय हो म्हणे तुम्ही जेलसी वगैरे असं म्हणता, तर स्पिरिच्युअल जेलसी असेल तर तुमचं काय म्हणणं आहे, हवी की नको. मग त्यांनी त्या प्रश्नोत्तरामध्ये असं एक उत्तर दिलं की नाही, स्पिरिच्युअल जेलसी असेल तर हरकत नाही म्हणे, होऊ द्या, तुमचीच वाढ त्याच्यामध्ये होती. म्हणजे रामदासांना जर अशा प्रकारची भावना होत्या, ते समर्थ होते आणि सर्व त्यांना अशा भावना होतात, तर आम्ही साधक आहोत, आम्हाला अशा भावना येऊ शकत नाही. तळमळ त्यांना जर तळमळ होत होती, अंजनेनंतर आपे तापलो रामराया जर त्यांना होत होतो, तशी तळमळ जी आहे ते आम्हाला होऊ शकते की नाही होऊ शकत. त्याचं उत्तर एकच आहे की तेही जीव होते, आम्ही जीव आहोत. ते शिव नंतर जे आहे ते झाले म्हणा किंवा जीवाचे शिव झाले म्हणा, काही म्हणत नाही त्याला की शिव होते म्हणा, अवतार म्हणा. पण बेसिक जी सिच्युएशन होती, जीवाची जी सिच्युएशन असते ती आमची त्यांची एकच आहे. मग त्यांचं जर असं रामचंद्रा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग, अशी जर भावना त्या ठिकाणी त्यांना येऊ शकते, मग आम्हाला या ठिकाणी जो आहे ती उत्कट भावना तशी जर आली तर मग त्यांच्यासारखे भक्त आम्ही सुद्धा या ठिकाणी होऊ शकू. की रामा तुझ्या स्वामीपणे मी हे ब्रह्मांड मानी ठेंगणे, स्वामी तुझं विण कोण जाणे अंतराम. स्वामी म्हणजे स्वामी तूच सर्व काही आहे रामराया. रामरायात जर सर्व काही आहे मग रामरायाशिवाय आणखीन काय आहे. आता कितीही तुम्ही आम्हाला संसार मोठा दाखवा, ब्रह्मांड मोठा दाखवा, जग मोठं दाखवा, अनंत कोटी ब्रह्मांड अशा प्रकारचं जरी तुम्ही दाखवा, तरी अनंत कोटी ब्रह्मांड नायक जो आहे तो माझ्या समोर आहे. तर मग ब्रह्मांडाशी म्हणत काय त्या ठिकाणी काय मला त्याची ब्रह्मांड मानी ठेंगणे आणि तुझं विण मज माया काही नाही रे रामराया. आम्हा त्याचा अर्थ हा झाला की तुझ्याशिवाय मला आणखीन कोणी नाही. माया जरी म्हटलं, ब्रह्म जरी म्हटलं, ब्रह्मांड म्हणा, काही म्हणा, आम्हाला काही नाही. म्हणजे ब्रह्म जरी म्हटलं, माया जरी म्हटलं, तूच रामराया आणखी दुसरं. भक्तिभाव या ठिकाणी जो एक उत्कट भक्तिभाव निर्माण झालेला आहे. पण जसं मी म्हटलं की पाहणार आहोत की जयाचा भाव तैसा तयास देव तैसा, अशा प्रकारच्या भावाबद्दलचे बरेच ओव्या ज्या आहेत त्या आपल्याला दासबोधामध्ये सापडतात. तसंच त्यांचा किती कशा प्रकारचा भाव होता, जितका उत्कट भाव त्या ठिकाणी होता की तुझं विण मज माया काही नाही रे रामराया, आम्हा अनाथा कासया उपेक्षित. कसंही करून जे आहे मला पदरी घे, दूर लोटू नको, पाठ दाखवू नको, आणि वियोग तुझा क्षणभराकरता सुद्धा करू नको. तुझं समुदाय व दासांचा परी आम्हाचे स्वामी आणि कैसा. तुला बरेचसे भक्त असतील रे, तुला बरेचसे लोक असतील. राजाला जे आहे ते भेटण्याकरता बरेचसे लोक असतात, त्याचे भक्त बरेच असतात, म्हणजे त्याचे काम करणारे लोक बरेच असतात. त्याला बऱ्याच लोकांना जे आहे ते भेटावं लागतं, करावं लागतं. तर भगवंताचे भक्त सुद्धा जे आहेत असे बरेच आहे. परी तुझं समुदाय दासांचा, किती दास तुझे आहे, असंख्य अगणित. पण आम्ही म्हणे आम्हाचे स्वामी आणि कैसा. आम्हाला स्वामी एकच आहे, आम्हाला स्वामी एकच आहे. तुझं कारणे जीवलगाचा संघ सोडला. परंतु आठवण देतात ते की आम्ही संसार त्याग केलेला आहे, तुझ्याकरता संसार त्याग केलेला आहे, आम्हाला आता आणखीन पुण्य तुम्हाला पदरात घेऊ. हा एक अत्यंत उच्च भाव आहे की जोपर्यंत संसाराचा त्याग होत नाही तोपर्यंत परमार्थाचा लाभ होत नाही. हे जे आहे ते काळ्या पथरावरची हे आहे, आपली रेषा आहे. जोपर्यंत तो त्याग होत नाही तोपर्यंत हे मिळत नाही. तर तो त्यागाचा ह्या ठिकाणी त्यांनी जे आहे ते काय केलंय, त्यांनी त्याचं इंडिकेशन दिलंय की तुझं कारणे जीवलगांचा संघ सोडिला. तर सगुण रघुनाथ मुदल माझे दुखीचे भांडवल, कास धरून टाकील पहिलं पार या भावाचा. अशा प्रकारे जे आहे त्यांनी बऱ्याच ठिकाणी जे आहे ते सुनीलजींनी या ठिकाणी जे आहे तुझ्या वियोगे जीवित आले, अशा प्रकारचा जो समर्थांचा भाव आहे तो त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी. पण तरी पण म्हणजे जे आहे ते आणखीन त्यांचे जे स्फुट अभंग आहे त्याच्याबद्दलचंही त्यांनी या ठिकाणी उद्धरण केलेलं आहे की वियोग नको रे रामा, वियोग नको रे, संसार सागरी दुःख दुःखावरी वियोग नको रे, असं त्यांना. तुझं विणे हे सुख वाटे पण हे आहे परम दुःख. दिवस लेखी पोटी प्राण ठेवून कंठी, वियोग नको रे रामा, वियोग नको रे.
तुझ लागे उदास कठीण जाय दिवस, आणि प्रपंच गुंतला दास मुक्त केला. अशा प्रकारचं त्यांनी देवाच्या सत्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी. आणि माझे सर्व जावं नाम तुझे राहो, हाची माझा भाव अंतरीचा. म्हणजे माझं सर्व काही जे आहे, आप्त स्वकीय आहे, नातलग आहे, मित्र आहे, सर्व काही माझं जे आहे ते संसारात ते जावो, माझे सर्व जावो, पण काय राहावं म्हणजे रामराया तू राहो. अहम ब्रह्मास्मी एकदा हे झालं की मग तिथे त्या ठिकाणी आणखीन काही राहत नाही. मग एकच एक राहतं, आणखीन कोणी राहतच नाही. तर त्यांना मग आणखीन कशाला जे आहे ते मग त्या ठिकाणी काय. आणि समर्थांचं त्यांनी दासबोधातलं जुन्या नवीन दासबोधातलं उदाहरण दिलं आहे की कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैची श्रुदुदे कैची वनिता पुत्र कळतला देतो. परत त्यांनी असं दिलेलं आहे, आपल्याला आठवण दिली आहे की आम्ही रिलेशनशिप मध्ये इतकी गुंतलेलो असतो, इतके आसक्त असतो. आम्हाला ते म्हणजे आवश्यक तर वाटतं, पण ते आम्हाला असं वाटतं की आम्ही त्याला सोडू शकत नाही. पण ते म्हणतात की कर्मयोगे सकाळ मिळाली. ज्याला आम्ही बायको म्हणतो, मुलं म्हणतो, आई वडील म्हणतो, भाऊ बहीण म्हणतो, नातलग म्हणतो, राष्ट्र म्हणतो, सोसायटी म्हणतो, कर्मयोगे सकाळ मिळाली. एका ठिकाणी आलेली कर्मयोगाने एके स्थळी जन्मास आली. आता एके स्थळी जन्मास आली किंवा एके स्थळी कार्यास आली. कार्यामध्ये आपण एक ठिकाणी जे आहे ते आलो. हे कशामुळे आलो तर म्हणे कर्मयोगे सकाळ मिळाली. आणि ते तुवा आपुली मानिली कैसी रे पडतं. बरं, आपली मानली म्हणजे आपलं मनुष्य आहे, बरोबर आहे, पण त्याच्यानंतर त्याच्याशी किती संबंध तुम्ही ठेवायचा, कशा प्रकारचा संबंध ठेवायचा अशी ते आठवण देते की आपण सर्वच काही त्यांना मानतो. त्या बांधवांना, बंधू बांधवांना आम्ही सर्वच काही मानतो, त्याच्याशिवाय आणखीन काही पुढचं हे नाही. तर ते म्हणतात की ते तुवा आपुली मानिली कैसी रे पडतं पुढता. विचार कर की कर्मयोगे सकाळ मिळाली. प्रकृतीचा हा एक नियम आहे, सिद्धांत आहे. त्या नियमानुसार जे आहे आम्ही यावेळेस काही दिवसाकरता बरोबर आलेलो आहोत. आणि तेच त्याच्यामध्येच जो आहेत आम्ही इतके गुंतलेलो आहोत की आम्ही सर्व समजतो की सर्व काही हेच आहे, आम्हीच करणारे आहोत. आम्ही नसतो तर झालं नसतं, आम्ही बरोबर आहोत, किती चांगलं आहे. तुझं नवे शरीर इथे इतरांचा कोण विचार. केव्हा तो भुर्रकन हे शरीर पडेल आणि मनुष्य जो आहे तो माहीत पडलं की भाई ते आज सकाळी गेले, म्हणजे आज सकाळी उठलेच नाही. तुझं नवे शरीर इथे इतरांचा कोण विचार. आता ऐक भगवंत साचार भावार्थ म्हणतो या ठिकाणी. भाव जो आहे, भावाचा बळ, भावार्थ बळे, म्हणजे भाव इतका जबरदस्त असायला हवा, समर्थांच्या पेक्षा जास्त भाव या ठिकाणी जो आम्हाला असायला हवा. अशा प्रकारे तुम्ही म्हणेन की एवढं जर भावार्थ बळे म्हटलंय, तर भावार्थ बळे जर असेल, एवढा जर जबरदस्त भाव असेल, तर मग काय होईल. तर ते म्हणतात की म्हणे जे आहे ते भगवंत साकार होईलच. भगवंतासमोर जे आहे ते भगवंत आणि मी एक रूपच आहे हा अनुभव त्या ठिकाणी येईलच, वेगळं असं राहणारच नाही. आणि मग भक्त उदंड तुम्हाला आम्हाला कोण पुसते, हे आत्ताच पाहिलं आपण. समर्थांनी सांगितलं या ठिकाणी की म्हणजे जे आहे ते तुला तर पुष्कळ लोक आहे, आम्हाला तर जे आहे ते तू एकच आहे. तुझं समुदाव दासांचा परी अम्माचे स्वामी आणि का कैसा. ते म्हणतात की भक्त उदंड तुम्हाला आम्हाला कोण पुसते, आणि तुझा दास मी व्यर्थ जन्माशी आलो. म्हणजे जर अशा प्रकारची उत्कट भावना भक्ती त्या ठिकाणी उत्पन्न झाली नाही आणि एकरूप भगवंताशी झालं नाही, तर मग ते काय म्हणतात, मी तुझा दास असून, मी तुला ओळखत असून, मी तुला समजून गेलोय पण मला उमजलं नाहीये, म्हणजे व्यर्थ जन्माशी आलो, अशा प्रकारचं आहे. कोण संतोष आहे. आम्ही कितीही स्वजन जनधनाचा पण संतोष आहे. समजा एखादी वस्तू आम्हाला जी आहे ती मिळाली तर काय होईल, म्हणजे आम्हाला जर ती वस्तू मिळाली त्याच्यानंतर ती वस्तू होतं, त्याच्यानंतर तसं काही वाटत नाही. एखाद्याने एखादी डिग्री कमवली, एखाद्याने एका पद कमवलं, एखाद्याने खूप पैसा कमवला, एखाद्याने काही राज्यपद मिळवलं, तर त्याच्यानंतर त्यांना असं कळतं की मग फ्रस्ट्रेशन होतं, इन द सेन्स की त्याचं की त्याला वाटत नाही. समजा नाही मिळालं तर तो डिससॅटिस्फाईड राहतो. मग जर नाही मिळालं तर डिससॅटिस्फाईड राहतो, मिळालं तर फ्रस्ट्रेशन त्याला होतं. म्हणजे स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे. आम्हाला काही जरी संसारामध्ये मिळालं, जन मिळाले, धन मिळाले, काय आम्हाला हवी इच्छा ती पूर्ण जरी झाली, तरी ते म्हणतात की कोण संतोष आहे. इज इट अ कोटिंग ऑफ हॅपीनेस ऑन व्हॉट यू रिसीव्ह.
रघुपती विना आता चित्त कोठे न राहे. म्हणजे आता त्यांची तळमळ त्यांना अशी लागलेली आहे की मी रघुपती शिवाय आणखीन एखाद्याशी प्रेम झाल्यानंतर त्या वस्तू किंवा व्यक्तीशिवाय आणखीन काही सुचत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी समर्थांना जे आहे ते रघुपती विना आता कोठे चित्त कोठे न राहे. जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती विषय सकळ नेती मागूत आली. विलग विषमकाळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. तर रामराया जे एक भांडवल आहे याच्याबद्दलचे वर्णन सुनीलजींनी या ठिकाणी आपल्या दुसऱ्या ओव्यांमध्ये समर्थांच्या दुसऱ्या ओव्यांमध्ये दाखवलंय की दासांची संपत्ती राम सीतापती जीवाचा सांगाती राम आहे. आमची संपत्ती कोणती, आमचं सांगाती कोणतं म्हणे आमचं सांगाती राम. संपत्ती काय म्हणे सीतापती राम. राम एक माता राम एक पिता राम सर्व भ्राता सोहर. आमची इष्ट देवता असेल, आमचे गुरु असतील, आमचा राम असेल, आमचा कृष्ण असेल, आमचा विष्णू असेल, कोणीही असेल, एखादा जे आहे ते आम्ही पूर्ण त्या ठिकाणी सरेंडर त्या ठिकाणी झालो. आणि अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी उत्पन्न झाला की हेच माझं सर्व काही आहे. सहोदरो विद्या वैभव कांचन सर्वही स्वजन राम एक. राम एक स्वामी रामची कैवारी लाभतो संसारी राम. राम एकच ज्ञान असेल तरी राम, ध्यान असेल तरी राम. आणि समाधान जरी व्हायचं असेल तर वस्तूशी व्यक्तीशी संसारातलं समाधान नाही तर म्हणे रामे समाधान रामदासी. आणि आपण आपल्या ह्या ओव्यांमध्ये जुन्या दासबोधामध्ये दिल्या आहे की 7वी ओवी आहे की आता वंदिन सकळ होते. म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे आहे ते रघुनाथाचं ध्यान केलेलं आहे एवढ्या 6 ओव्यांमध्ये. आणि ह्या ओव्यांमध्ये त्यांनी ध्यान उत्कृष्ट असं आपण पाहिला भाव या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट भाव या ठिकाणी जे आहे ते पाहिला की देवाशी परमसख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे अशा प्रकारचं ते आहे. देवाशी जयाची अत्यंत प्रीती आपण वर्णावे तेणेरी असं ते ध्यान. आपण तैसेची वर्तावे आपणाशी त्याची आवडावे मनासारखे होता स्वभाव. म्हणजे ज्याला जे भगवंताला आवडतं तेच आम्हाला आवडलं पाहिजे. म्हणजे देवाच्या सख्यत्वाकाराने आपले सौख्य सोडूनही देणे. अनन्य भावे जीव प्राणे शरीर तेही वेचावे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाशी तुटी आणि सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावे. आपले अवघेचे जावे पुढे देवाचे सौख्य राहावे ऐसे प्रीती जीव व्हावे भगवंती लावा. देव म्हणजे आपला प्राणाशी न करावे निर्वाण आणि प्रथम प्रीतीचे लक्षण ते हे ऐसे. अशा प्रकारचं जे आहे ते रिलेशनशिप या ठिकाणी यांनी दाखवलेली आहे. काय रिलेशनशिप दाखवली की परमार्थामध्ये जे आहे ते रिलेशनशिप फार महत्वाची आहे. भगवंताशी नातं आमचं कसं असायला हवं. भगवंताशी नातं जे आहे जोडण्याचं महत्व जे आहे ते आम्हाला समजावं म्हणून ह्या ठिकाणी जे आहे ते रघुनाथ ध्यानाच्या निमित्ताने आपण याचं चिंतन करू शकतो की जसं त्यांच्याशी आपण नातं जोडू. भक्तियोग असेल, कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल, ध्यानयोग असेल, जसं ज्याप्रमाणे नातं असेल त्याप्रमाणे आम्ही अखंड आचरण करावं. आणि तो भाव जो आहे तो त्या ठिकाणी उत्कृष्ट ठेवावा, उत्कट ठेवावा आणि सतत भान त्या भावाचं असावं. योग म्हणजे जुळणं. जेव्हा आम्ही भक्तियोग म्हणतो, आता भक्तियोगाचं या ठिकाणी वर्णन चाललेलं आहे तर आम्ही जर जुळतोय भक्तीच्या मार्गाने जुळतो आहे म्हणजे काय आहे की तो आहे आणि मी आहे, दुसरं आणखी कोणी नाही या ठिकाणी. आणि आम्हाला आणखीन तिसरं नाहीच त्या ठिकाणी. भक्तियोगाचं जे आहे ते प्रेम प्रीतीने बांधावे सर्वोत्तमाशी. ह्या ज्या आहे ते अशाच प्रकारचं की आणखीन कोणी नाही तिथे सर्वोत्तम. म्हणजे सातू अस्मिन परम प्रेम रूपा. ईश्वर हा प्रेम स्वरूप आहे असं नारद भक्तिसूत्रात म्हटलंय. म्हणजे प्रेम म्हटलं काय, प्रीती म्हटलं काय, ते सर्व समानार्थी शब्द आहे. त्याचं आणखीन जर आपण चिंतन केलं तर आता पांडव आणि श्रीकृष्णांचं आपण उदाहरण जर पाहिलं तर श्रीकृष्ण जेव्हा शिष्टाई करता म्हणून कौरवांकडे जात होते तर त्यांनी प्रयत्न केला पांडवांचं मन समजण्याचा की पांडव काय म्हणतात कसे आहे म्हणून. तर त्यांनी विचारलं अरे आम्ही जातोय आता शिष्टाई करतात तिथे काय गोष्टी करायच्या, आपण आपलं एक इंद्रप्रस्थ मागून घेऊन त्यांना म्हणून बाकी तुम्ही सर्व घ्या असं चालेल का. त्या सर्वांनी म्हटलं की हो चालेल. द्रौपदींनी पण म्हटलं की चालेल. बरं मग थोड्या वेळाने त्यांनी म्हटलं बरं नाही समजत नाही इंद्रप्रस्थ देऊ म्हटलं तर 4 गावं दिली तर आपल्याला आपण चालतील का. म्हणे हो 4 गावं चालतील. पांडव हो ठीक आहे. मग थोड्या वेळाने त्या कृष्णांनी असं म्हटलं की बाबा समजा त्यांनी काहीच दिलं नाही तर आपण आपल्या भिक्षेवर राहू आणखीन काय. हो म्हणे चालेल तू म्हणशील तसं. अशा प्रकारचं जी
त्या ठिकाणी परमप्रेम स्वरूपा प्रेमामध्ये दुसऱ्याला आपल्या तालावर नाचवणं म्हणजे त्याचं आपल्यावर प्रेम आहे असं समजणं असं नाहीये. त्याला गुलाम आपण बनवतो आणि आपली महत्वाकांक्षा गुलाम बनवण्याची असते. आपल्या तालावर त्यांनी नाचावं असं आपल्याला वाटतं आणि मग आपण म्हणतो की आम्हाला आपला प्रेम आहे. पण शुद्ध प्रेम जे आहे ते काय आहे? शुद्ध प्रेमामध्ये दुसऱ्याचा अंतःकरणाचा विचार. शुद्ध अंतःकरणामध्ये म्हणजे शुद्ध प्रेम आता नाहीये की जे आहे ते आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या शुद्ध प्रेमामध्ये आम्ही बाजूला ठेवायच्या. त्याच्यामध्ये स्वतःचा विचार नाही. ज्यावर प्रेम त्याची आवड तीच माझी आवड. म्हणजे भगवंतावर प्रेम तर भगवंताची जी आवड तीच माझी आवड. आता भगवंतानी मला जे दिलंय याचा अर्थ त्याची ती आवड आहे म्हणून त्यांनी मला दिलंय, मग तीच माझी आवड असायला. स्वतःचा विचार त्याच्यामध्ये नाही. खुद भूका खुद भूका मर मगर माशुक को करे राजी कर. स्वतःला जे आहे ते भूक राहून समोरच्याला जे आहे ते राजी करायचं अशा प्रकारचं आहे की प्रेम खोजणे की नाही तर म्हणे खोने की कला आहे. प्रेम जीने की नहीं तो मैंने प्रेम मरने की कला है. प्रेम लेना नहीं है, प्रेम देना है. प्रेम मांगना नहीं है, प्रेम दान है. प्रेम भीक नहीं तो मैंने स्वयं का समर्पण है. तर प्रेम नुसतं साधनच आहे असं नाही, प्रेम साध्य पण आहे. प्रेमात अनुशासन नाहीये, स्वयंशासन आहे. तिथे कोणी अनुशासनाची आवश्यकता नाही. तिथे काही हिशोब नाहीये कशाचा की मॅथमॅटिक्स चाललंय, गणित चाललंय की मला किती मिळणार त्याला किती मिळणार. माझं सर्व जावो तुझे सर्व राहो हाची माझा भाव अंतरीचा. रामचंद्रा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग. म्हणजे आम्हाला जर विस्मरण होत असेल दिवसामधनं रामरायाचं तर मग ते काय येते आम्हाला आठवणही येत नाही. ही आठवण राहत नाही की आम्ही आठवण विसरलो. भगवंताची आठवण विसरलो ही आठवण त्या ठिकाणी राहत नाही. आणि हे म्हणतात की रामचंद्र तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग. तुझ विण राम मज कंठवेना नेत्री नये रे तुझ विण निद्रा. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम असं गोरा कुंभार म्हणतो. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पती वरलिया शोधलिया तर तू माझी माऊली मी तुझा ताना असं नामदेव महाराज म्हणतात. तर सांगतात तर असे या ठिकाणी की प्रेमाच्या यज्ञामध्ये आपल्या इच्छाची आहुती हे जर असेल तर ते खरं प्रेम आहे. नाही तर मग ते प्रेम मुलगा कसाही असला तरी त्याच्याबद्दल प्रेम आहे शुद्ध प्रेम. त्यांनी आम्हाला दिलं नाही काही आमच्याप्रमाणे वागला नाही तर मग ते शुद्ध प्रेम नाही. मग ते सर्व मोजदात झाली त्याची. तर देवाच्या सखत्व्या कारणे आपले सौख्य सोडून देणे. ते आपण आता पाहिलं की कशा प्रकारे जे आहे ते समर्थांनी या ठिकाणी जे आहे ते भगवंताशी सर्व फक्त संबंध आणि बाकी जे आहे ते जीवलंगांचा सुद्धा त्याग. कारण त्यांचं असं म्हणणं की एक जर म्यान असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही दोन तलवार ठेवाल तर दोन तलवार राहतील का. म्हणे दोन तलवार नाही राहणार आहे म्हणे मग एकच राहील. मग एक राहील म्हणजे काय राहील या तर माझी इच्छा किंवा भगवंताची इच्छा. मग मी जर एका भगवंताचं आहे असं म्हटलं भगवंताला सर्वस्व अर्पण केलं मग जे काही होतं आहे ती भगवंताची इच्छा असं जर मी समजलो तर मी एक म्यान मध्ये एक तलवार. पण तुम्ही म्हणाल की नाही बा मला तर असं हवं मला तसं हवं आम्हाला जे आहे ते भगवंत जसं देतोय मग दोन तलवारी झाल्या मग एका म्यानात कसा हे भ्रम होऊ लागला की मग दुसऱ्या कमळाकडे तो जात नाही. त्याला तेवढी फुरसतच नसते इतर फुलांकडे तो नाही जात. मग तसं भगवंत भक्त रिलेशनशिप सुद्धा जे नाताची आम्ही ह्या गोष्टी करतो आहोत रघुनाथ ध्यानाच्या निमित्ताने की रघुनाथाचं ध्यान कसं व्हावं रामाचं ध्यान कसं व्हावं. त्याच्यामध्ये जे आहे ते काय की म्हणे आम्ही जर संसारामध्ये जर आम्हाला वाटलं की आम्हाला हे हवं आम्हाला ते हवं आम्हाला ते हवं तर म्हणजे दोन म्याने झाला. मग काय करायचं तर म्हणे जे आहे ते भगवंताला सर्व अर्पण करायचं की तुझी जी आवड तीच माझी आवड तुझी जी इच्छा तीच माझी इच्छा. जे काही झालं असेल ते रडून नाही. म्हणजे जे आहे ते स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी नाहीच अशा प्रकारचं त्या ठिकाणी. मग स्वतःच अस्तित्व नसेल जसं पतंग जातो दिव्याकडे त्याला माहित असतं की तो गेला तर तो जळून जाईल तरी पण तो जातो परत परत. तसंच भक्त जे आहे ते भगवंताकडे जाईल आणि भगवंताकडे जर तो गेला तर तो भगवंतच होऊन जाईल. मग त्याच्या इच्छा राहतील कुठे. मग इच्छाच राहिल्या नाही तर मग सर्व एकच झालं ना. हे ध्यान हे रघुनाथ ध्यान म्हणजे ज्या ठिकाणी जे आहे ते
अस्तित्व स्वतःचं, जीवाचं अस्तित्व, जीवपणा ज्या ठिकाणी गेला, जीवपणा मारला गेला. लोक बोलती विकारी तरी अधिक प्रेमाधरी. आता असं आपण विचार करा की ह्याचं आपण किती चिंतन करायचं. तर आता खरं म्हणजे काय की हे चिंतन आपल्याला महत्वाचं आहे. कोणतं चिंतन कुठपर्यंत घेऊन जायचं हा एक नियम आहे, थोडस त्याच्यामध्ये आहे, म्हणजे एक लिमिटेशन पण आहे. पण हे अत्यंत महत्वाचं चिंतन या ठिकाणी वाटतं की देव ठेवेल त्यात आम्ही समाधान मानतो, असं जर आम्हाला वाटत असेल तर हे वाक्य फसवत नाहीये. हाही विचार सुनीलजींनी जे आहे ते आपल्या चिंतनामध्ये केलेला आहे. आम्ही म्हणतो की नाही वा देव जसं ठेवेल तर आम्ही राज उसमें जिसमें ते या मोठ्याने म्हणून दिलं, हे बी भाऊ आहे वो बी भाऊ आहे. याचा अर्थ काय झाला? देव ठेवेल त्यात आम्ही समाधान मानतो हे वाक्य किंवा हे वाक्य आम्ही सांगितलं किंवा मनाला म्हटलं तर ते फसवं की खरं आहे? तर त्याच्यावर त्यांनी असं चिंतन केलंय की देवानी आमच्यावर अन्याय केला असं मला आतून वाटतं, पण आमचं मन मोठं आहे म्हणून आम्ही म्हणून दिलं देवाला की हवा ठीक आहे, तुझं म्हणतो ते ठीक आहे. मग समाधान मानणे हा जो शब्द प्रयोग आहे हा खोटा आहे. समाधान नाही असं सुचवतो हा शब्द प्रयोग. समाधान मानणं म्हणजे आम्ही मानतोय म्हणजे आहे नियम आला. ते हा सर्व हे जे बारीकी चिंतनाची आहे, आम्हाला भगवंताचं जेव्हा आम्ही भगवंताशी एकरूप व्हायचा प्रयत्न करतो, भगवंताची भक्ती करतो, ह्या बारीकी ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. हे जे अशा प्रकारचे तर्क आहे, अशा प्रकारचे विचार आहे, तर म्हणे तर्क जो आहे तो किंवा अशा प्रकारचे विचार ते वैश्यसारखे आणि श्रद्धा कशी आहे पतिव्रतेसारखी. ती श्रद्धाच नुसती हवी आणि काही नको त्या. अन्यम आश्रयाणाम त्याग हा अनन्यता, म्हणजे सर्व काही त्याग अनन्यता, तद विस्मरणे परम व्याकुलता. म्हणजे एकच त्या ठिकाणी जे आहे ते आहे की आणखी भगवंत जे करतो ते सर्व योग्य करतो. आणि त्याच्याकरता ती राजाची गोष्ट आपल्याला माहिती, राजा प्रधानशी की राजाला काहीतरी बोटाला लागलं आणि मग प्रधानाने म्हटलं की अरे हे तर चांगलं झालं, काहीतरी त्याच्यामध्ये देव ठीक करेल. त्या राजाला राग आला, नाही प्रधानाला तुरुंगात टाकलं. नंतर तो शिकारीला गेला, तिथे तो पकडला गेला आदिवासी लोकांकडून. त्यांनी राजाला म्हटलं की बळी देऊया आपण राजाला. आणि राजाना मग जेव्हा ते बळी द्यायला गेलं तर पाहिलं की बोट कपलं होतं त्याचं, तर म्हणे नाही कपलेलं बोटच आम्ही बळी नाही देऊ शकतो. मग त्याला सोडून दिलं. मग तो वापस आला. प्रधानाला त्यांनी तुरुंगातनं बाहेर काढलं. प्रधानाला सांगितले सर्व गोष्ट. मग प्रधान मला बरं झालं म्हणे, मी वाचलो, मी असतो तुमच्या बरोबर त्यांनी मला घेतलं. सांगायचं तर असं की देव जसं ठेवेल कल्याण वस्तू जे काही भगवान करतो आहे ते सर्व जे आहे ते आमच्या कल्याणाकरताच आहे. बाहेरून जरी आम्हाला त्याच्यामध्ये दुःखदायक वाटत असलं, त्याचं कन्क्लुजन जे आहे ते आम्हाला परिणाम असा वाटत असला की अरे बा हे जे आहे ते बरोबर नाही, तरी पण इट इज अ कोटिंग ऑफ हॅपीनेस, इट इज नॉट अ रिअल हॅपीनेस. ही संतांच्या घरची उलटी खूण आहे. ईश्वर कशा प्रकारे कृपा करेल आम्हाला माहित नाही. माळी जे होती नेले ते होती निवांत जे ठेले त्या माळ्या इथे केले हो. भगवान कधी अवकृपा करतो का भगवान? म्हणजे कधीच नाही करत. मग आता कोणी असं म्हणतं किंवा आमच्याकडे आम्ही ज्ञानेश्वर सुरू केली 3 वेळा काहीतरी गडबड होऊन गेली असं सुनीलजींना कोणीतरी सांगितलं त्यांच्या भक्तापैकी एकाने. तर ते म्हणे की नाही ही देवाचं काही करण्यात चुकलं ही कल्पनाच पूर्ण चुकीची. प्रपंच जो मुळात नासका, प्रपंच जो मुळात मिथ्या, तो ईश्वर कृपेने संकटरहित व्हावा ही कल्पनाच चुकीची आहे. कारण असा संसार होऊच शकत नाही की जो आहे तो तुम्हाला संकटरहित होईल. पण प्रपंचच तसा आहे. प्रपंच मुळीच नासका, तो करावा नेटका, नेटका करता करता फिका होत जात असे असं समर्थ म्हणतात या ठिकाणी. मग अशा संसारामध्ये जर असं कोणी म्हणेल की माझी गणपतीची पूजा जी आहे मी करायला सुरुवात केली, काहीतरी गडबड झाली, 3 वेळा केलं असं, मग मी गणपतीची पूजा मग सोडून दिली, आमचं गणपती बसवणं सोडून दिलं, तर म्हणे ही कल्पना चुकी. खरं म्हणजे काय की भगवंत आम्हाला नकोय, त्याच्या कृपेने आम्हाला वस्तू हव्या आहे. आणि ह्या वस्तू जे आहे ईश्वराऐवजी आणखी पूर्ण जर आम्हाला मिळालं असतं तर आम्ही ईश्वर सोडून दिला असतो. आम्हाला पण संकट दूर करायची मतलब आहे, ईश्वराची मतलब थोडी. तर हे जे आहे हे हे सर्व विचार या ठिकाणी या चिंतनामध्ये भक्ती मार्गामध्ये असताना हे सर्व विचार आम्हाला आमच्या डोक्यात येतात. कारण ते विचार आम्हाला बाहेर काढून द्यायचे आहे. हे अत्यंत आवश्यक आहे की आम्ही सुद्धा असं करतो की एक देवतेचं केल्यानंतर म्हटलं काम नाही झालं ठीक आहे, दुसऱ्या देवतेला आपण नमूया म्हणून तिथे नमस करूया. याचा अर्थ काय झाला की प्रधानता कशामध्ये, तर प्रधानता म्हणजे वस्तूमध्ये, भगवंतामध्ये नाही. भगवंताचं ध्यान जे आहे हे मुख्य असायला हवं. भगवंताला गौणत्व नको, भगवंताला मुख्यत्व हवं, वस्तूला प्राधान्य नको. कारण वस्तूला जर प्राधान्य दिलं तर माईक भाव आहे.
आपण जे आहे ते जे उपासना वगैरे आपण करतो, ते ही उपासना जी आहे ती जैसा भाव जयापाशी तैसा देव तयापाशी. जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्राचा. जरी भाव असला माईक तरी देव होय महाठक. नवल तयाचे कौतुक जैसाच तैसा. जैसे जयाचे भजन तैसे तिथे समाधान. भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. आपण असता अनन्य व्हावे देव तत्काळची पावे. आणि आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे. तर असं जे भगवद्गीतेमध्ये आहे की येथे ये यथामान प्रपद्यते तांस्थेव भजाम्यहम. जैसे जयाचे भजन तैसेची देवही आपण. आपल्या मनासारखे न घडे तेने गुणे निष्ठा मोडे. तरी गोष्ट आपणाकडे सहजची आली. म्हणजे आमच्या मनासारखं झालं तर देव सोडून द्या. देवा वेगळे कोणी नाही असे बोलती सर्वही. परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे म्हणून ऐसे न करावे असं ते म्हणतात. अंतरी सदृढ धरावे परमेश्वरासी. असा जर भाव असेल तर मग जे आहे ते म्हणतात की लोक कहते की भगवान आते नाही तर म्हणजे द्रौपदी की तरह बुलाते नाही. किंवा लोक कहते हैं कि भगवान खाते नहीं तो बोले शबरी की तरह आप खिलाते नहीं. अशा प्रकारचे जे आपण पाहतो ऐकतो ते सर्व भाव जे आहे आम्ही स्वतःचा भाव आम्हाला तपासायला हवा. पुढे जातोय मी 2 मिनिटांमध्ये कारण आपल्याला पुढचे ओव्या पाहायच्या आहे. पण त्यातले विचार जे आहेत ते श्रोत्याबद्दलचे आहेत ते थोडे मला हे महत्वाचे विचार वाटतात म्हणून मी या ठिकाणी मांडतो आहे की प्रल्हाद महाराजांची एक गोष्ट आहे की ती बाई होती एक त्यांनी नामस्मरण केलं 40 वर्षांना प्रल्हाद महाराजांना म्हणाले की 40 वर्ष नामस्मरण केलं मला तर काही झालंच नाही म्हणून. तर मग त्या प्रल्हाद महाराजांनी विचारलं काय झालं 40 वर्षामध्ये किती संकट आली तर त्यांनी सांगितलं अमका 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 असं असं झालं असं असं झालं. म्हणजे त्यावेळेस तू भगवंताला साकडं घातलं होतं का तर म्हणे घातलं होतं. तर म्हणजे झालं ते नामस्मरण त्या साकडामध्ये गेलं. तर म्हणजे आम्हाला काय आहे की स्वतःचा भाव आम्हाला तपासायला हवा की आम्ही जेव्हा असं म्हणतो की तेवढी भक्ती तेवढं प्रेम तेवढी निष्ठा तेवढा भाव त्या ठिकाणी जो आहे तो उत्पन्न होत नाही. मग कोणी असं म्हणेल की बा आता आम्हाला तो जो आहे तो भाव उत्पन्नच होत नाही तर आम्ही काय करू. तुम्ही म्हणता राम राम समर्थाने राम म्हटलं आम्हाला आम्हाला नाही त्या गुरुबद्दल किंवा त्या भगवंताबद्दल किंवा आमच्या इष्टदेवतेबद्दल तेवढा उत्कट भाव नाहीये तर मी काय करायचं. तर ते म्हणतात साधक म्हणून तुम्ही सतत ऐकत राहा. साधक म्हणून कीर्तन प्रवचन ऐकत राहा त्या इष्टदेवतेचं त्या गुरुचं त्या भक्तीचं जे भक्ती रामाची कृष्णाची तुम्ही करता आहात चिंतन करता आहात सत्संग करा साधू पूजा करा भावपूर्ण त्याचं वदन करा सेवन करा वर्णन करा. आपल्या इच्छा बाजूला ठेवून त्याचंच फक्त सर्व करत राहत म्हणे काय होईल तर म्हणे हे होईल की नंतर जे आहे ते एक दिवस असा येईल की त्या तुम्हाला असं होईल काय की म्हणे देव पाहायला गेलो आणि देवाची होऊन ठेवलो. मग त्या ठिकाणी असं होईल की राम आणि दास दोघे पहोळले रामी ते बोलाव्या तुझा न नोरे धामी. पण असं जर तुम्ही म्हटलं की मी भक्त म्हणावं आणि विभक्तपणे राहावं तर म्हणे मग हे अवघेची जाणावे विलक्षण असं समजतो. म्हणजे लक्षण असून विलक्षण ज्ञान असून अज्ञान भक्त असून विभक्तपणा असं अशा प्रकारे ते भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे आणि विचारे विण काहीच नव्हे समाधान. म्हणून भक्ती प्रेम जे आहे भक्तीमध्ये प्रेम होणं अत्यंत आवश्यक आहे. रामकृष्णांची अशी गोष्ट आहे की रामकृष्णांनी एकदा सहज भक्ती कशी करायला हवी त्यांनी सांगितलं. त्या काळाला जे आहे ते फोटो घेत होते. तिथे काहीतरी त्यांची प्लेट होती त्या प्लेटवर जो पण सिल्वर नायट्रेट नव्हते लावत तोपर्यंत तो फोटोची छाप येत नव्हती. त्यावेळेस त्यांनी जसं उदाहरण दिलं की ती केमिकल आहे की नाही त्याच्यामध्ये केमिकल असेल तर म्हणे जे आहे तर ते येईल फोटो केमिकल नसेल तर तो फोटो येणार नाही. आता डिजिटल युग आहे आता वेगळं आहे सर्व. पण जे सिल्वर नायट्रेट रसायन होतं तर म्हणजे भक्ती रसायन जर तुमच्यामध्ये असेल तर भगवंताचा फोटो जो आहे तुमच्या हृदयामध्ये प्रकट होईल. पण ते जर भक्ती रसायन नसेल त्या ठिकाणी ते जे केमिकल नसेल तर मग तसं होणार नाही. मग तुम्ही वृंदावनाला जा किंवा कुठेही जा. त्यांना एका बाईने विचारलं की म्हणे मी वृंदावनाला जाते तिथे जाऊन कृष्णाची सेवा करते. तर मग त्यांनी म्हटलं की तुम्हाला हे सांग तुझ्या घरात कोण कोण आहे. तर तिने सर्व सांगितलं. म्हणे तर नाती म्हणे तुला खूप आवडते का म्हणे हा आवडते. तर म्हणे मग तू त्याच्यातच भगवंत का पाहत नाही त्याच्यातच कृष्ण का पाहत. मग तिथेच तिला कृष्ण समजून जो आहे तो आपली स्वतःचा प्रेमाचा बाग तिथे उत्पन्न कर. ह्या प्रेमाचा बाग कसा आहे तर म्हणे षडरूपाला खाऊन जातो. म्हणजे भक्ती मार्गामध्ये जी विशेषता आहे ती या ठिकाणी सांगितली आहे की साधन चतुर्थ संपन्न व्हावं लागतं ज्ञान मार्गाकरता. विवेक वैराग्य समाधी षटक
मुमुक्षत्व हे जे साधन चतुष्ट संपन्नता आहे ज्ञान मार्गाकरता जरुरी आहे. भक्ती मार्गामध्ये काय म्हणे तुमचा जर प्रेमाची बाग जर त्या ठिकाणी उत्पन्न झाली फुलली तर म्हणजे त्या प्रेमाच्या बागेमध्ये काय होतं, काम क्रोध लोभ मोह मद सर्व खाऊन टाकते ती बाग, प्रेम खाऊन टाकते. म्हणजे आपल्याला आपण पहा ना, आपण समजा एखाद्याशी आपल्याला जर प्रेम झालं ह्युमन काइंड मध्ये सुद्धा, ह्युमॅनिटीमध्ये सुद्धा आम्हाला असं वाटलं मानवतेमध्ये कोणाशी प्रेम झालं तर आम्हाला आणखीन की त्या ठिकाणी राहत नाही. जर खरं प्रेम असेल त्या ठिकाणी सर्वच काही त्या ठिकाणी चाललं जातं, त्याच्या पाठीमागे सर्व जातं. मग ते काम क्रोध काहीच नाही, सर्व काही तेच, आणखीन दुसरं काहीच नाही. तर तशी खरी भक्ती त्या ठिकाणी असायला लागली, सात्विक भक्ती त्या ठिकाणी असायला लागली. राजसिक भक्ती कशी असते तर म्हणे ते लोकांना टिळे लावा, गळामाळा घाला, हे करा ते करा, त्याच्यामध्ये राजसिक भक्तीमध्ये जातात किंवा तामसिक भक्तीमध्ये आणखीनच बळी द्या, अमकं करा तमकं करा. पण सात्विक भक्ती त्या ठिकाणी जे आहे ते संसाराचं विस्मरण होणं आणि स्वतःचं विस्मरण होणं कारण भगवंताचं दर्शन होणं, यालाच ते काय म्हणतात म्हणे जे आहे ते, त्यालाच ते सात्विक भक्ती अशा प्रकारची. तर डिस्कनेक्ट बिटवीन माइंड अँड इंटेलेक्ट आणखीन एक ह्याच्यामध्ये आहे की ते म्हणतात की आम्हाला तुम्ही म्हणताय तर सर्व पटलं पण आम्हाला जात नाही त्या बाजूला, म्हणजे मन नाही जात त्या बाजूला. अनदर क्वेश्चन भक्ती मार्गामध्ये काय तर म्हणे नाही तुम्ही म्हणताय तर सर्व बरोबर आहे, कळलं. जानामी धर्मम नच मे प्रवृत्ती, मला माहिती की धर्म काय दुर्योधन म्हणतो, माझी प्रवृत्ती होत नाही. आणि जानामी अधर्मम नच मे निवृत्ती, मला माहिती की अधर्म काय पण मला तिकडे तरी जावंसं वाटतं. मग त्याच्याकरता काय आहे म्हणजे परत त्या ठिकाणी भक्तिमार्ग असा आहे की त्या ठिकाणी इंटेलेक्ट आणि इमोशन्स याच्यामध्ये जो आहे तो फरक आहे, डिस्कनेक्शन झालेलं आहे. बुद्धीमध्ये आणि इमोशन्स मध्ये जो डिस्कनेक्शन झालेला आहे, मग त्या ठिकाणी जर भगवंत जर तुम्ही मध्ये आणला, ते सर्व काही भगवंतच म्हणून आहे, तर मग त्या जे अनरिझॉल्ड इमोशन्स आहे ते तुम्हाला असं वाटतं की तिकडे जावं भगवंताकडे जर जावं असं एकदा झालं तर मग ते जे आहे तुम्हाला प्रॉब्लेम कशा जाणार नाही. मग काय मेन काय आहे तर म्हणे एकीकडे जीव आहे, एकीकडे वस्तू आहे, मध्ये भगवंत आहे. तर भगवंताशी जर तुम्ही संगमत केलं तर मग वस्तूशी तुमचा संबंध तुटेल. नाही तर मग तुम्ही जे आहे ते रोता हुआ ज्ञानी किसको पसंत आहे, म्हणजे आहे ते सर्व काही समजतंय आम्हाला पण तर रडून राहिले की आम्हाला हे नाही मिळालं, आम्हाला ते नाही मिळालं, अमकं नाही मिळालं. खरं म्हणजे एकदा तुम्ही स्वतःला असं म्हटलं की मी भक्त आहे तर यू लूज राईट टू कंप्लेन. मग नो नो यू हॅव नो राईट टू दॅट. म्हणजे एक असं संस्कृत मध्ये हे आहे की भिक्षुपाद प्रसारण न्याय, म्हणजे गॉड टू स्प्रेड इन युअर लाईफ असं अर्थ आहे. म्हणजे काय की तुमच्या जीवनामध्ये जे आहे ते परमेश्वर प्रत्येक वेळेस जे आहे ते परमेश्वर त्या ठिकाणी हळूहळू इतका शिरला पाहिजे की सर्व दूर परमेश्वरच परमेश्वर होतं आणि परमेश्वराचं दर्शन होतं. जसं कर्तवळी आवळा तैसा हरी, जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की विवेकानंदांनी विचारलं रामकृष्णांना की तुम्ही भगवंत पाहिलाय की म्हणे पाहिलाय, स्पष्ट पाहिलाय, तुला मी जसं पाहतो त्याच्यापेक्षा जास्त स्पष्ट मी पाहिलाय असं जेव्हा त्यांनी म्हटलं, ज्ञानदेवांनी म्हटलं की कर्तळी आवळा तेसा हरी, याचा अर्थ हा झाला की भक्ती मार्गामध्ये जे उत्कृष्ट असा हा मार्ग आहे त्याच्यामध्ये जे आहे भगवंताचं खरोखरच ध्यान तसं जर झालं तर तुम्हाला जे आहे त्यांची अनुभूती अशा प्रकारची होईल की त्या अनुभूतीमध्ये तुम्हाला परमात्माचं तर दर्शन होईलच, परमात्माचं ज्ञान तर होईलच, पण ऍट द सेम टाइम हे जे आपल्याला प्रॉब्लेम्स आहे रोजच्या की काम क्रोध लोभ मोह जात नाही आणि परत परत आम्ही विषयाकडे जातो, परत परत संसाराकडे जातो, म्हणजे त्या सर्व जे आहेत एका क्षणामध्ये जे आहे त्या काय होतील तर म्हणजे तुमचं सर्व तिकडेच लक्ष राहील, संसाराचं लक्ष तुमचं सर्व त्या ठिकाणी राहणारच नाही, तुम्हाला पूर्ण समाधान त्या ठिकाणी जे आहे ते मिळेल. असे हे भक्तीचे रिझल्ट आहे, असे युनिकनेस आहे या प्रेमास्पद भक्तीची की बिन साधन के सिद्धी, साधन करायची जरूरतच नाही, फक्त प्रेम करा. बिन साधन की सिद्धी म्हणजे सिद्धो भवती, सिद्ध होऊन जाल तुम्ही असं नारद सूत्रामध्ये दिलेलं आहे. आणि पुढे काय तर म्हणे बिन ज्ञान ते अमृतत्व, जे जे तुम्हाला इमॉर्टॅलिटी आहे, परफेक्शन आहे की तुम्ही स्वतः सच्चिदानंद आहात, हे अमृतो भवती. आणि तिसरं काय तर म्हणे बिन भोग तृप्ती, भोगायची जरूरच नाही, तृप्ती तुम्हाला होईलच. आपल्या संसारामध्ये तृप्त होण्याकरता भोगावं लागतं. तृप्तो भवती हे नारद भक्ती सूत्राचं आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा जे आहे बिनभोग तृप्ती, एन्जॉयमेंटच तुम्हाला राहील, भोगायची आवश्यकता. हे भक्ती महात्म्य थोडंसं मी या ठिकाणी आज वर्णन केलं. आता मी इथे थांबतोय. या विचारांवर सर्व जाऊन आपण पुढे चालूया आणि काही ओव्या ज्या आहेत थोड्याशा त्या पाहूया. पण मला असं म्हणायचं या ठिकाणी की मीरा, कबीर, तुलसी, रामदास यांची जी भक्ती होती, कशा प्रकारची भक्ती होती
ते म्हणतात की म्हणे तुम्ही भक्तीचं फक्त त्या भक्तांचं जरी तुम्ही चरित्र वाचत राहिला परत परत भगवंताला तेच आवडेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही रमून जाल तर भगवंतामध्ये रमून जाल. अशा प्रकारचा भक्तिमार्ग सुद्धा सिद्ध होऊ शकतो. असा उत्कृष्ट हा भक्तिमार्ग आहे जो आपल्याला जो आहे तो कोणालाही जमू शकतो. असं हे रघुनाथ ध्यान या ठिकाणी जे आहे आपण थोडंसं चिंतन त्याच्याबद्दलचं पाहिलं. आणि पुढचं जे आहे ते आता वंदन सकळ श्रोते ज्या पासाव झाले वक्ते जे ब्रह्मसुखाचे ओविते आदर करूनी. आता त्यांनी श्रोत्यांना जे आहे ते वंदन केलंय. नवीन दासबोधामध्ये सुद्धा त्यांनी श्रोत्यांना जे आहे ते नमन केलेलं आहे की जे आहे ते श्रवणातूनच वक्ता तयार होतो किंवा चांगल्या श्रोत्यामुळे चांगला वक्ता जन्माला येतो. वक्ता वक्ता नवे श्रोते विण. श्रोते नसतील तर मग वक्ते कुठून असणार आणि वक्ता चांगला होऊ शकत नाही जर श्रोते त्या ठिकाणी नसतील तर. मग काय म्हणे आता वंदन सकळ श्रोते ज्यापासून झाले वक्ते आणि जे ब्रह्मसुखात सेव येते म्हणजे त्यांच्यामुळे ब्रह्मसुखाचं जे आहे ते आम्हाला आणखीन चेव येते की अरे ब्रह्मसुखाला घ्यायला हवं. कारण आम्ही त्याचं चिंतन करून जेव्हा श्रोत्यांना सांगतो त्यावेळेस जे आम्हाला असं वाटतं की नाही आम्हाला ते ब्रह्मसुख घ्यायला हवं. जे विवेक रत्नाचे आगर. आता विवेक रत्नाचे आगर काय म्हटलं की तुम्ही जर विवेकाबद्दलच सर्व ऐकत राहाल आणि नीट लक्ष ठेवून जे आहे ते तुमचं जर श्रवण चाललेलं आहे तर मग ते विवेक रत्नाची खाणच आहे. त्यांनी लिहिलंय असं की साहित्य सागरात मुक्त करणारे हे जलचर आहे. आणि श्रोते जर वेगवेगळे असतील जे साहित्य सिंधूचे जळधर आणि जे वृत्तीकरणाचे दिनकर सर्वांग श्रोते. वृत्तीकरणाचे दिनकर म्हणजे वेगवेगळं ज्ञान त्यांना आहे त्या श्रोत्यांना. विविध वृत्तीचं स्फुरण त्यांना होतं आणि वक्ता वृत्तीकरणाचा स्वयंभू सूर्य ठरतो. म्हणजे एक मजाच मजा आहे त्याच्यामध्ये की जे आहे ते ह्याला चेव येते वक्त्याला श्रव येते आणि तो जो आहे समोर पाहतो तर त्याच्यामुळे जे आहे ते त्यांनाही त्या ठिकाणी जे आहे ते विविध वृत्त्या त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि सर्व काय होतं तर म्हणे आनंदी आनंद त्या ठिकाणी होतो कारण वक्ता वृत्तीकरणाचा स्वयंभू सूर्य ठरतो. श्रोत्यांमधील काही मंडळी पुढचं दिलंय त्यांनी की जे तार्किक विषयी वरिष्ठ जयाचे सर्वही उच्छिष्ट त्यापुढे मी कनिष्ठ काय बोलू. तर काय की याच्यामध्ये म्हणजे जे तर्कशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक आहे आणि त्यांच्यासमोर काही बोलणं तर ते म्हणतात की त्यांचंच गोष्ट बोलण्यासारखं आहे. खरं म्हणजे जे आहे ते व्यासोच्छिष्ट उच्छिष्ट जगत म्हणजे व्यासांनी लिहिलेलं आहे सर्व काही. पुढेही तुम्ही वाचायला जाल तर ते व्यासांचंच डिसेंडेंट असं म्हणायला हरकत नाही. तर तेच मी बोलणार आणि तेच तुम्ही ऐकणार आणि तेच तुमचं जर तुम्ही केलेलं असेल आणि मी जर बोलत असेल तुम्हाला पहिल्यापासूनच माहित असेल त्यामुळे त्यांचंच गोष्ट बोलण्यासारखं आहे. म्हणजे श्रोत्यांना जे येतं तेच परत बोलण्यासारखं आहे. आणि जे काही मी आठवावे ते जयाचे पूर्वीच ठावे तेथे ज्ञातेपणे बोलावे काय हो आगळे. काही श्रोते एवढे जाणकार असतात की आपण आता बोलताना कशाचा विचार करणार आहोत त्यांच्या आधीच लक्षात येईल. अशा श्रोतासमोर ज्ञानीपुरुषाचा आव आणून नवीन काय सांगायचं असतं. म्हणजे आता जे काही इथे या ठिकाणी बोललं जातं या ठिकाणी काही पण ऐकलं जातं सर्व शास्त्रांमध्ये आहे. गुरुकडून आलेलं आहे इष्टदेवतेकडून आपल्या साधनेतनं आलेलं आहे. पण ती साधना जी आहे ही इज बेस्ड ऑन द गुरु निर्देशाप्रमाणे आणि शास्त्रप्रमाणे. गुरुकृपा आणि शास्त्रकृपा. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विण. वक्ता जो आहे तो सर्व काय की म्हणे तो खूप मोठा ग्रेटफुल आहे श्रोत्यांशी. कारण की जर श्रोते नसतील तर मग हा अभ्यास कसा करणार सांगणार कसा आणि याचं चिंतन कसं होणार. तर त्याला काहीतरी जे आहे ते हे असतं वक्त्याला त्या ठिकाणी एक हे असतं आमिष म्हणूया त्याला की हो बा तुला हे करायचं तर तुझे आहे ते कमी वाच. तर त्यांनी असं एक उदाहरण दिलंय सुनीलजी चिंचोकरांनी की पुलंचे सारे विनोद. एक दिवस काय झालं म्हणे गावामध्ये जे आहे ते पुलंची सभा नेहमीप्रमाणे रंगली नाही. मग श्रोते जाणकार असल्यास वक्त्याच्या वक्तृत्वाला भार येतो. अर्थ जाणे अध्यात्माचा ऐशा श्रोता मिळेल कैसा जयाशी बोलता वाचेचा हव्यासची पुरे. त्यांना असं म्हणायचं की आता जेव्हा श्रोत्यांसमोर वक्तव्य करतो त्या श्रोते जाणकार असतात तेव्हा तो रंग भरतो मैफिलीमध्ये. आणि असं जर नसेल तर मग म्हणे अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोता मिळेल की अध्यात्माचा अर्थ जाणणारे श्रोते कमी असतात. म्हणजे मिळाले ज्यांना ते भाग्यशाली. भगवान रामकृष्ण परमहंस सुद्धा विवेकानंदांना भेटले त्यांनी असं सांगितलं रामकृष्णांनी विवेकानंदाला की विषयी लोकांशी बोलून माझे तोंड होरपळून गेलंय म्हणून मी आता अध्यात्माबद्दल बोलण्याकरता तुझ्या समोर आहे. अध्यात्माचं बोलण्यामध्ये जो एक आनंद आहे
ऐकण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये तो वेगळाच आहे की आता बंधू श्रोतेजन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी, एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक वैराग्य आणि शब्दरत्नाचे आगर, एक नाना अर्थवृत्ताचे भोगते, ते प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयाचे शरीचे निश्चय पुरुष. मग अशा श्रोत्यांची त्यांनी सर्व तारीफ केलेली नवीन दासबोधामध्ये की ज्याची दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. श्रोत्यांना सर्व माहिती आहे, सर्व काही त्यांचा अभ्यास झालेला आहे. जे जे काही आठवावे, वर्षानुवर्ष दासबोध अभ्यास चाललेला आहे तर बराचसा अभ्यास झाला आहे. जे जे काही आठवावे ते त्याच पूर्वीच ठावे, त्यांचं आहेच पहिल्यापासून काय त्याचं आहे. आणि तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करू. कैसा विधिपती मुका, इथलची ओवी 11वी ओवी ही, कैसा विधिपती मुका करी बोलाव्याची आवाका, म्हणजे विधिप्रती म्हणजे प्रारब्धाने, तैसा प्रारब्धाने मुका करी बोलाव्याची आवाका म्हणजे इच्छा, बोलायची इच्छा करतो. प्रारब्धाने मुका आहे म्हणजे येत नाही, जात नाही, बोलता येत नाही असा मी अवगुणी, आणि इच्छा झाली बोलायची. तैसी मज आठवली रंका बुद्धी वक्तृत्वाची. तर असं अभ्यासाच्या बाबतीत पूर्ण जरी आहे तर मला वक्तृत्वाची बुद्धी कुठून झाली. तरी परी मध्ये एक आठवले, तरी पहिले एक मला आठवलं काय की जे सर्व सज्जनांचे केले, यापूर्वी अनेक संतांनी जे ग्रंथलेखन केले तरी माझे काय हो गेले पूर्वीच आहे. मग त्यांनी जे सांगितलं तेच मी सांगतो, माझं काय त्याच्यामध्ये आणखीन नुकसान काय, मी फक्त तेवढंच सांगतोय. आता त्यांनी पुढे केलेलं आहे की काव्याचं किंवा जे लिहितात ग्रंथलेखनाचं धीट आणि पाठ काव्य याच्याबद्दल प्रासादिक अशा प्रकारचे 3 हे असतात लेखन, धीट पाठ आणि प्रासादिक. प्रासादिक म्हणजे जे भगवंताकडून येतो, भगवंताची वाणी. पाठ म्हणजे पाठ करून आम्ही बोलायचो, आणि धीट म्हणजे आमच्या मनाला जे येतं ते बोलायचं. तर आता धीट आणि पाठ आपले जाणून नाही करून नीट माझी चुकली खटपट मी पणाची. म्हणजे आता तुम्ही धीट समजा, पाठ समजा मी तुमचाच आहे लक्षात घेऊन तुम्ही सारे नीट करून घ्या. मग असं जर तुम्ही म्हणाला तर मग मी करता आहे असं समजण्याचा माझा प्रयत्न संपुष्टात येईल. म्हणजे मग मी असं म्हणणार नाही की मी करतो, तुम्ही मला पदरात घ्या, तुम्ही मला सांभाळून घ्या आपण म्हणतो तशा प्रकारचा वाक्यप्रयोग शब्दप्रयोग या ठिकाणी केला आहे की जे बोलिली वेदपुराणी ते मी ऐकेले सांगणो वागणी, ऐका सांगतो कहाणी सांग. म्हणजे सर्व काही पहिले सांगितलेलं आहे अध्यात्मामध्ये तेच परत सांगतोय, सांप्रदायिक परंपरेनुसार सांगतो आहे. अद्वैत परंपरेनुसार या ठिकाणी जे आहे ते समर्थ सांगतात. कारण समर्थांची परंपरा कोणती तर अद्वैत परंपरा आहे. म्हणजे भक्ती आणि अद्वैत, भक्ती मार्ग आणि अद्वैत, कर्म उपासना ज्ञान, त्यांनी जे आहे ते कशा प्रकारचं केलंय की ते द्वैती पण आहे अद्वैती पण आहे, ते भक्त पण आहे आणि परब्रह्म परमात्मा परमेश्वर अब्रह्मास्मी तशा प्रकारची त्यांचं आहे की अगा जे का झाल्याची नाही त्याचे वार्ता पुस्तोसी काय, अशा प्रकारचे त्यांनी दासबोधामध्ये. समर्थ जे आहे ते उत्कृष्ट निर्गुणी आणि द्वैती आणि अद्वैती दोन्ही त्यांची परंपरा त्या ठिकाणी आहे. आणि ती संसाराची जी कहाणी आहे म्हणजे ऐका सांगतो कहाणी संसाराची, जे काही सांगितलेलं आहे पहिले तेच मी तुम्हाला परत सांगतो आहे. तर मी सांगितलं होतं की धीट आणि जे आहे ते धीट म्हणजे धीटपणे केले जे जे आपल्या मनास आले, बळेचे कवित्व रचले या नाव धीट. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तयासारेखा उतारा आपणही केला, त्याला पाठांतर म्हणतात. मग शीघ्रची कवित्व जोडले आणि मग भक्ती वाचून जे केले तर म्हणे त्याला त्यांनी धीट पाठ म्हटलंय. म्हणजे भक्ती त्याच्यामध्ये असायला हवी, भक्ती नसेल तर मग म्हणजे सर्व वाया असं त्यांना म्हणायचंय. कारण त्याला जर शांती हवी असेल, भावया उदर शांती करणे लागे नरस्तुती, तेथे केली जी व्युत्पत्ती त्या नाव धीट पाठ. म्हणून कवित्व कसं हवं म्हणजे धीट पाठ नको, खटपट नको, कवित्व नसावे उद्धट, अशा प्रकारचं कसं हवं काव्य तर म्हणजे प्रासादिक असावं. समर्थांचं सगळं काव्य प्रासादिकच आहे, तरी पण त्यांनी विनम्र भावाने आपले काव्य धीट पाठ आहे असं समजून त्यांनी जे आहे ते श्रोत्यांना विनंती केली आहे की नम्रतेची भूमिका घेतली. आणि पुढे म्हणतात की आपण खाली जाऊया पुढे की भोजन करते हो ऐका हे या प्राकृतीची टीका. तर दुसरं त्यांनी या ठिकाणी जे आहे ते म्हणजे स्वतःकडे नम्रता घेतली की मी संतांचा अंकित तुम्हा संतापाशी बोलतो तरी माझी चिंता तुमचं चित्त वाहेल की, अशा प्रकारे म्हणून. आणि हे सांगून की जसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकच की त्याचा संतोष आहे. समजला तुम्ही, जरी न्यून ते पुरते अधिक ते सरते करूनही घेवावे हे तुमचे विनंती असते. अशा प्रकारची विनंती करून पुढे ते म्हणतात
की जरी तुम्ही धीटपाठ समजत असला तरी संत परंपरेला किंवा संप्रदायाला सोडून मी काही सांगू इच्छित नाही. आणि दुसरं मग त्यांनी ह्या ठिकाणी घेतलेलं आहे की प्राकृत आणि संस्कृत ही जी भाषेबद्दलचं लिहिलंय त्यांनी की भोजन करते हो ऐका हे या प्राकृतीची पराकृतीची टीका अन्नाचे चाळ तरी नका शब्दी गुंतू. ज्ञानाचं भोजन आहे हे. भोजन कशाचं आहे? ज्ञानाचं आहे. मग रसिक श्रोत्यांनो, हा टीका ग्रंथ जरी प्राकृत भाषेत जरी आहे म्हणून कमी समजू नका. ज्याला ज्ञानाच्या भोजनाची आवड आहे त्याने शब्द आणि भाषा यामध्ये अडकू नये. तरी नका शब्दे गुंतू. आद्य म्हणता प्राप्त झाले, तूप म्हणता तेची आले, तैसा अर्थ इच्छिता लादले श्रोतया परंपरा. आता आद्य म्हणजे त्यावेळेस तुपाला नाव त्याचं असेल म्हणून त्यांनी म्हटलं की आद्य म्हटलं काय, तूप म्हटलं काय, एकूण एकच आहे. म्हणजे दोन जर वेगवेगळे जरी तुम्ही शब्द घेतले तरी जे आहे ते एक आहे. भगवान रामकृष्ण म्हणाल की पाणी कोणी म्हणेल, नीर कोणी म्हणेल, वॉटर कोणी म्हणेल, तर त्यांनी काही शब्द बदलले आणि पाणी हा पदार्थ बदलत नाही. तर तसंच भगवंताचे चिंतन जे आहे ते कसं आहे तर म्हणजे शब्द जरी बदलले तरी भगवानचं चिंतन तेच राहील. मग भाषेवरून एवढा संघर्ष कशा निर्माण करायचा? अहो, प्राकृतिक बोली परी संस्कृताशी ऐक्यता आली, जाणून कथा श्रवणे केली पाहिजे. म्हणून संस्कृत सिद्धांतांना काही असं थोडी संस्कृत सिद्धांत त्याच्यामध्ये जे आहे ते बदलले गेले म्हणून असं काहीच नाहीये. भाषा पालटे काहीतरी अर्थ वाया जात नाही. कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पाशी, कारण अर्थ असेल समजला तरच तुम्हाला समजेल. तर मग संस्कृत असो, फारसी असो, काही पण असो. तर अर्थसार भाषा पोचट अभिमानही करावी खटपट नाना अंताने वाट रुजली मोक्षाची. म्हणजे आपण आपल्याला अर्थाकडे जायला हवं. ज्ञानदेवाने सुद्धा म्हटलंय मराठीबद्दल की माझा मराठीची बोल कौतुके परी अमृतातही पैजाशी जिंके, ऐसा अक्षरे रसिके मिळेल ना. नाथांनी तर अगदी संस्कृत भाषा देवी निर्मिली, मग प्राकृत काय चोरी केली, अशा प्रकारचा विचार केला. म्हणजे सर्वच संतांना यांनी जे आहे ते केलेलं आहे की तुम्ही समाजाच्या संकुचित मानसिकतेचे दर्शन जे आहे ते तुम्ही लक्षात घ्या आणि भाषेच्या भिंती उभारू नका. म्हणून श्रोता सावधान करावे श्रवण मनन, प्रयत्नी विण लांबे जाणं तरी अवश्य घ्यावे. म्हणून तुम्ही जे आहे श्रवण मनन करा आणि एक मोठा ठेवा. जर काही एक प्रयत्न न करता प्राप्त असेल तर तो अवश्य प्राप्त करावा. काही एक गुज गाढे प्राणी असे लाभे धडपुडे, जरी घडे निवाडे श्रवण मनन. म्हणजे श्रवण मनन जर आम्हाला सच्चिदानंद प्राप्ती व्हायला हवी अशा प्रकारचं निश्चित सत्याचं जर असं चिंतन केलं तर निश्चित लाभ होईल. आणि जीवनाचं जरी घडे निवाडे श्रवण मनन म्हणजे प्राण्याचं लाभे धडपुडे, काहीतरी तुम्हाला गहन रहस्य त्या ठिकाणी प्राप्त होईल. कारण श्रवण कसं आहे की श्रवण मनन ध्यासन यावर समर्थांचा विलक्षण भर होता. म्हणजे श्रवणामध्ये साध श्रवण ते हे अध्यात्म निरूपण. काय श्रवण करायचं म्हणजे अध्यात्म निरूपण. सुजित करून अंतःकरण ग्रंथामध्ये गौरा. श्रवण मननाचा विचार निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उदार बोलोची. रोकडा म्हणजे काय आणि उदार म्हणजे काय? रोकडा म्हणतात की म्हणजे जी आम्हाला लागलीच प्राप्त होईल. उदार म्हणतात की जे पुढच्या जन्मी केव्हा तरी होईल. तर ते म्हणतात की नाही, श्रवण मननाचा विचार रोकडा मोक्षाचा निजध्यासे साक्षात्कार लागलीच होईल. रोकडा मोक्षाचा उदार बोलूची नाही. म्हणजे असं उदार बोलूच नका. रोकड्याबद्दल येण्याची जन्मी येण्याची काय संसारी होईचे निराळे. म्हणजे याची डोळा असं जे त्यांनी सांगितलेलं आहे ते या ठिकाणी. तर श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे म्हणजे चिंतन करावं, आणि येणी उपाय सोहावे त्रैलोक्य चाले. असा श्रवण मननाचा विचार जो आहे तो वारंवार आपल्याला या ठिकाणी स्वतःमध्ये मिळतो की श्रवण म्हणजे काय ऐकायचं, मनन म्हणजे काय मनी धरावे चिंतन करायचं, आणि येणी उपाय सोहावे त्रैलोक्य चाले. मग आपला मार्ग जो आहे तो पुढे मोकळा होईल असं त्यांना म्हणायचं आहे. की नव्या दासबोधामध्ये सुद्धा श्रवण मननाचा विचार जो आहे कसा आहे तर म्हणजे मननशिवाय लोकांपाशी अखंड देव हर दिवशी. आता तुम्ही मनन जर कराल, चिंतन जर कराल, त्याच्याबद्दल विचार कराल, त्याच्यामध्ये राहाल तर म्हणे अखंड देव हर दिवशी. आता त्यांच्या पूर्वसंहिताशी जोडा नाही. म्हणून श्रवण मननावर खूप महत्वाचं आहे. आपल्याकरता सुद्धा महत्वाचं आहे की श्रवण आणि मनन निज ध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडवून जाय. पुष्कळ वेळा असं वाटतं की संसार जो आहे तो आम्हाला गुंतून पडलोय, अडकून पडलोय, आम्हाला सोडवत नाहीये, काय करायचं. ते म्हणतात तो उडून जाईल, संसार उडून जाईल. मिथ्या कल्पनेचे भान उडवून जाय. काय करायचं? फक्त श्रवण मनन निधिध्यासन परन अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान, पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान वैराग्य भरे. अखंड घडे श्रवण मनन हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे काय की श्रवण आणि मनन अखंड जर घडत राहील
जर आपल्याला अशी प्रॉब्लेम असेल की बा संसारातलं माझं मन जात नाही, श्रवण मनन करत राहा, एक वेळ अशी येईल की त्यावेळेस काय होईल तर म्हणजे उडवणी जाये, मिथ्या कल्पनेचे भान उडवणी जाये, संसार मिथ्या आहे हे त्या ठिकाणी चाललं जाईल. त्या श्रवणाची खूण वक्ते श्रोत्याचे लक्षण, पुढील समाचे निरूपण हेची आहे. पुढल्या याच्यामध्ये जे आहे ते श्रवण निरूपणाबद्दल वक्ता श्रोता लक्षण, त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन पुढे म्हटलेलं याच्याबद्दल इति श्री रामदास म्हणे, श्रोता अवधान देणे तुमची उभयता लक्षणे सांगिजेलो. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय माधव सीताय पतये नमः. पूज्य डॉक्टर काकांचं स्मरण पूर्वक डॉक्टर साहेबांनाही वंदन, आपल्या सर्वांनाही अभिवादन. मनाच्या आपल्या 6व्या श्लोकाचा आपला विचार सुरू आहे. सर्वजण एकत्र श्लोक म्हणूया. नको रे मना क्रोध खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरूदंभ भारू. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. नको रे मना क्रोध हा खेदकारी. पहिल्याच चरणाचा अजून आपण विचार करतोय की ह्या क्रोधामुळे माझ्या स्वतःचं नुकसान होता कामा नये आणि इतरांचंही नुकसान होता कामा नये. एक गोष्ट आपण विचार करूया थोडासा, की माझा स्वतःचा मुलगा किंवा माझी स्वतःची मुलगी माझं ऐकत नाही. वाईट वाटतं ना. ज्या मुलानं माझं ऐकलं पाहिजे तो माझं ऐकत नाहीये. बरं, मी चुकीचं सांगत नाही. लवकर उठ, लवकर आवर, छान अभ्यास कर, तुझ्याकरता इतकं छान इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आहे, त्याचा छान उपयोग करून घे. पण तो ऐकत नाही. राग येतो. माझी पत्नी माझं ऐकत नाही किंवा पती माझं ऐकत नाही. ती बरोबर सांगत असते. माझी पत्नी किंवा पती, माझा मुलगा, माझे नातेवाईक हे आणि माझ्या हाताखालचे नोकर चाकर, मी त्यांना पगार देतो, पण ते माझं ऐकत नाही. उदाहरणार्थ, माझ्या शरीराच्या आत जो जीव म्हणून मी बसलो आहे, या जीवाला जी साधनं दिलेली आहेत, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, त्याशिवाय प्रपंच नेटका होणार नाही. म्हणून मला दिलेले हे नोकर आहेत. मग त्यांनी माझं ऐकावं की नाही? माझी त्यांच्यावरती मालकी आहे, एक प्रेमाचं नातं आहे, तर त्यांनी ऐकावं की नाही? जसं त्यांनी माझं ऐकावं तसं माझ्या क्रोधाने माझं ऐकावं की नाही? म्हणून कधीतरी क्रोधाचा सुद्धा क्रोध आला पाहिजे. काय सत्ता गाजवतो हा क्रोध माझ्यावरती? म्हणजे मी क्रोधाच्या अधीन आहे की क्रोध माझ्या अधीन आहे? ते इन्स्ट्रुमेंट आहे, माझ्या मालकीचा आहे. क्रोध मनात येईल तेव्हा वापरेन, नाहीतर नाही वापरणार. माझं पुत्र जर का मलाच चावायला लागलं आणि इंज्युअर करायला लागलं तर ते माझं म्हणण्यात काय अर्थ आहे? मी छू म्हटल्यावर ते पळायला पाहिजे आणि मी स्टॉप म्हटल्यानंतर त्यांनी थांबलं पाहिजे. तेव्हा तरी हे चिंतन करावं, माझा क्रोध माझ्यावर हावी होता कामा नये, याचा आपल्याला विचार केला पाहिजे. समर्थांची उभी आहे दासबोधात. साधक निरूपण समास. क्रोधाचा क्रोध गेला, स्वतःच्या क्रोधावर संतापला मनुष्य, काय ही चिडचिड माझी? ज्ञानेश्वर महाराजांची उभी आहे. जीवने शिंपिला तिडपिडी, भिजिला तरी प्राण सांडी, लागला तरी काठी उठोनेदी, काडी उठोनेदी. स्वभाव असे असतात. त्यांनी उदाहरण दिव्याचं दिलेलं आहे की एक दिवा लावलाय, एवढीशी त्याची ज्योत असते, आपण दिवाळीला दिवा लावतो, इतकी छोटीशी त्याची ज्योत असते, आणि त्याच्यावरती थोडंसं एक पाण्याचे तुषार उडाले, थोडेसे पाण्याचे तुषार उडाले तर त्याचा तुडतुड चरचर असा आवाज येतो. ती अशी स्ट्रॉंग ज्योत नसते. जीवने शिंपिला तिडपिडी म्हणजे पाणी उडवल्यावर तिडपिडी म्हणजे ती तो स्थिर राहत नाही. विजला तरी प्राण सांडी, थोडासा जरी वारा आला किंवा फुंकर मारली की तो विजला, आणि लागला तरी काडी उरवणे दी, म्हणजे एखाद्या गवताच्या गंजीला किंवा एखाद्या गवताच्या पेंडीला तिथे नेऊन ठेवला
की क्षणार्धात तो जाळून टाकतो. अशा स्वभावाचा काय उपयोग आहे? छोट्याशा कारणाने जे नामोहरम होतात, लगेच आपला उत्साहही ते सांडून टाकतात. एवढंसं संकट आलं की चिडचिड करतात आणि क्रोधानं वाटोळ करतात. असं लोक ना स्वतःचा कल्याण करत, ना ते दुसऱ्याचं कल्याण करत. मध्यंतरी निवडणुका झाल्या, एके ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक उमेदवार हरला आणि लोकांनी आत्महत्या केला. तो उमेदवार मजेत आहे, म्हणजे किती, कारण तिथे तो काम उत्पन्न झालेला असतो आणि तो पूर्ण झाला नाही, की त्यामुळे तो क्रोध उत्पन्न होतो. काल मॅच जिंकले, हरले असते तर लोकांनी किती प्रक्षोभ केला असता, शक्यता आहे. म्हणजे प्रक्षोभ म्हणजे नुसतं मालमत्तेचं नुकसान असं नाही, तर ट्रोल करणं वगैरे असे प्रकार आता घडतात. हे एक नुकसानीचं दुसरा अलीकडचा प्रकार सुरू झालेला आहे. फुटबॉलच्या मॅचेस हरतात, वर्ल्ड कपच्या आपण उदाहरणं बघितलेली आहे, लोक आत्महत्या करतात. अशा क्रोधाने हे स्वतःचा घात करून घेणं आहे. म्हणून आपली सहनशक्ती ही वाढवली पाहिजे. त्याच्यासाठी तो श्लोक आहे पुढचा, मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, ते यावरतीच आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे, पण त्याच्यावरती आपण पुढे नंतर विचार करणारच आहोत. पण नको रे मना क्रोध हा खेदकारी. आता हा क्रोध आपोआप निर्माण होतो का? तर त्याचं उत्तर ते दुसऱ्या चरणात येतं. समर्थ दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, नको रे मना काम नाना विकारी. या कामामुळे तो क्रोध निर्माण होतो. पण त्याच्यावरचं अधिक विवेचन आपण आता पुढच्या सत्रात करूया. इथं मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम्.